मम्मी या जोंधळे मामाचं काय तर करायला पाहिजे बघ. तू मम्मी एक काम कर, जोंधळे मामास ती कुठंतर नीट लपव, नाही तर तू हाकलूनच टाक बरं त्यांना. या मास्तरडीनं सूरजनं जोंधळे मामांना बघितलं तर आपण समजे संपू. अरे हे उठ बाबा उठ, लप तू लप लप. कुठं लपशील? याच्या मागं ठीक आहे. नाही नाही हे तर कसं ठीक आहे, एकदम दरवाजाच्या समोरच पडतंय की. हा वर ठीक आहे, वर. नग 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 हे आले की वरच जातात का? आमची रूम बी वरच आहे. मग कुठं? हा पडद्या माग. नाही नाही इकडं नाही, बरोबर हे तर गडबडच आहे सगळं. कुठं लपशील? इथं नाही नाही इथं बी ठीक नाही. हा बेसिनच्या खाली ठीक आहे. नाही 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 इकडं बी दिसतंयच की, कोण हात धुवायला आले तर इकडं नाही चालणार. फ्रीजच्या इकडं डोसे लय भारी झाले. अरे इकडं माझ्या जीवाचं पाणी पाणी झाले. मी जागा शोधते, तू कुठं लपणार म्हणून. डोसे काय खात बसलायस? अक्का चहा प्यालो, एवढी कसली गडबड चालली? जरा खाऊन दे की. या सगळ्या लपालपीच्या नादात पोटाचे लय हाल झालेत माझ्या. पोटाचे कसले हाल झाले तुझ्या? उठ तू उठ. हा इकडं एवढे पैसे खाल्लेस आणि पोटाचे हाल झाले बाय तुझ्या. चल 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 बाहेर जा. अरे नग 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 ते समधी तुला हुडकायला लागल्यात. मास्तरीन बाईने आणि जाबाई बापूने बघितलं तर पंचायत व्हायची. चल चल तू आत जा जा जा. हात जा एकदम हात जा. पुन्हा संकट बोलताय? जा 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 इग्न जा जा इग्न जा जा म्हणतोय आम्ही. इग्न? कसली इग्न? अहो इग्न काय सांगून येतात वय, म्हणून म्हटलं इग्न जा. पार घराबाहेर गेले. तुम्हाला एवढा काम कसा काय? घाम आलेला चांगला असतोय. ज्योतिषी म्हणाले की घाम आला की इग्न बाहेर जातात. काय बोलताय? तुमचं तुम्हाला तर कळतंय काय? नाही काय नाही. ते असू दे. हे बघा चहा पाणी बघा, नाश्त्याचं बी जरा बघा. जावई बापू आणि अंजली येत आहेत. कशाला? काय कशाला त्यांच्या नादी लागताय? तुम्ही उगाच त्यांच्या भानगडीत पडू नका. त्यांच्यावर आळ आलाय, तुमच्यावर नग. ते आले नव की चहा पाणी द्या आणि त्यांना हाकलून द्या. आपण आपलं सांगत असलेलं बरं. कसं? आम्हाला शानपणा शिकू नका. हा आम्ही काय करायचं काय नाही ते कळतंय आम्हाला. जा चहा पाणी आणि नाश्त्याचा जरा बघा लवकर. हे तू इथं काय करतोयस? ते समधी तुला ओळखायला लागलेत. मास्तरीण बाई जावई बापू आला तर. अरे काय समजतंय काय तुला? ऐकले? काय ऐकलंय? मग बागेत फिरल्यासारखा काय फिरतोयस तू? मम्मी मम्मी कसं काय आलात? काम होतं पप्पांकडे. यांना कामाचे लई व्याप आहेत, दमून आलेत. उद्याला येता काय? नाही लय महत्वाचं काम आहे. नाही म्हणूनच म्हटलं महत्वाचं काम असलं नव तर माणसाचं डोकं थाऱ्यावर असलं पाहिजे. म्हणून उद्याला या तुम्ही. सोडायला येऊ काय मी? कसं आला रिक्षाने? पण तसं नाही. होय बापू नमस्कार. नमस्कार. अरे तुम्ही कधी आलात आणि इथं का उभे? चला आत चला बसूया. आत? नाही आत कशाला? इकडं बसतील की. इकडं चांगलं वारं येतंय. नंदुडी कधी बी आली ना तर आम्ही इथंच बसतो. बैस बाई बैस, इथं लईच चांगलं वारं येते. नंदिता आली ना की आम्ही इथंच बसतोय गप्पा मारल्या. जा बाई बापू बसा की बसा
बसा बसा बसा. लई छान वारं येते या. बसा बसा. येते ना वा वारं? छान वारं लागतंय ना व? बैस बैस बैस. बसा 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 बसा. प्रतापराव कसे आहेत? व्यवस्थित. होय. आणि आमची ड्युटी? त्याही एकदम खुशाल आहेत. ती खुशाल चेंडूच आहे, खुशालच असणार. अहो गेलं का इग्न? एवढ्यात कुठे जाताय? काय? नाही म्हणजे 4 दिवसाचा कोर्स आहे ना व? जाई जाई. इग्न जा 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 जा. अहो ते जाईल हो, पण तुम्ही चहा पाण्याचं तरी बघा. होय 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 बघते की. आता आम्हा सगळ्यांची खात्री पटली की जोंधळेच आहेत त्या सगळ्यामध्ये. त्यांची एक डायरी सुद्धा सापडली. होय. आता नुसतं जोंधळे गावाला पाहिजे बघा. सगळ्यांचा पसवेपणा बाहेर येणार मग. अहो हं? नाश्त्याचं बघा म्हटलं मी. होय 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 बघते की. अरे खुल्या टाळक्याच्या माझ्या पायाला तुला कवा धरणं सांगत होते. किचन मध्ये जा किचन मध्ये जा, तर हॉल मध्ये बागेत फिरल्यागत काय फिरत होतास? हा तिकडे बाहेर अंजली आणि जावई बापू बसलेत. त्यांनी बघितलं असतं तर मग. काय मला माहित नाही, पण मला लई भ्या वाटले. अक्का मला इथनं बाहेर काढ. त्यांच्या जर तावडीत गावलो तर ते माझा बुकूनच पाडतील. आणि आमची अब्रू जाईल ती गोष्ट वेगळीच. तू सटक बाबा इथनं, नाहीतर मी तुझं बुकना पाडीन. अगं पण जाऊ कसं? सगळे बाहेर बसलेत ना. आवाज आवाज कमी आवाज कमी आवाज कमी. अरे खुल्या टाळक्याच्या येड लागले काय तुला? गज आहे ना बाई, कसं जाणार? अहो चहा आणताय ना? हा करतो करतो. हे बाबा सटक तू, तुला जायचंय तिकडे जा तू. पण जोंधळे असं करेल असं कधी वाटलं नव्हतं. बाबांनी जाम विश्वास दावला बघा त्यांच्यावर. त्यांनी विश्वासघात केला बघा. आपण जोंधळेंना शोधणं गरजेचं आहे. कुठे लपून बसतात का कळणं झालंय बघा. अहो कुठं जातोय? असेल इथंच. नीट हुडकलं की सापडल. ऐक अरे काय आहे? सावकाश ना. नाही, काही हरकत नाही. अगं पाणी लाव, नाहीतर डाग पडेल तुझ्या साडीला. हो, बाथरूम इकडेच आहे ना? हा या इथंच आहे. हो, मी जाते. अगं नाही नाही, राहू दे की. ठेव इकडं, मी ठेवते आतमध्ये. हो कशाला? मी ठेवते जाता जाता. अगं नको, तू पाहुणी आहेस ना व? पाहुण्याकडून आम्ही काम नाही करून घेत. ठेव ठेव, मी ठेवते. जाऊबाईंचं घर आहे माझ्या, म्हणजे माझंच झालं. मी ठेवते. द्या, मी अगं म्हणजे तू लेक झालीस ना व या घरची. आम्ही लेकीकडून काम नाही करून घेत. राहू दे राहू दे, ठेव की. मला लेक म्हणालात ना, म्हणजे माझ्या तुम्ही आई झालात. आणि मी आईला कधीच कामाला लावत नाही. मी जाते. अगं आई म्हणालीस ना व? आई कधी लेकीला काम सांगते बाई. ठेव ठेव ठेव, राहू दे. मी जाते ना. अहो जाऊ दे तिला. तिच्या साडीवर डाग पडलाय. जा बाळ तू. द्या. अगं जाते मी. अंजली, अगं राहू दे. अहो तुम्ही कुठे चाललाय? जावई बापूसनी चहा द्या ना. नीट लक्ष द्या सांडशीला.
अंजली हा हो आले. अहो ताई साहेब तुमची अशी चलबिचल का व्हायली हो? नाही, काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे. ताई साहेब ऐका ऐका इकडे या, इथे या, इथं निवांत बसा. उगा तुम्ही टेन्शन घेऊ नका सा. मला काय नवीन आहे बाय. हे काय आता नवीन? अहो तुम्ही आत्ताच तर म्हणलं ना हालचाल केली पाहिजे. अहो जेवण जादा झाल्यावर तुम्हीच तर मला फेऱ्या मारायला लावता सा. मग आजच काय झालं म्हणून मी फेऱ्या मारायल्या म्हणजे हालचाल करायला. अगं एक पॉइंट डोसक्याची ही असली हालचाल नाही ग. मग तिकडं त्या जोंधळ्याला आमच्या घरी लपवून ठेवलंय. घरात अहो ताई साहेब जोंधळी मामाला घरात कशाला लपून ठेवला सा? घावलं बिवलं तर त्याच तर टेन्शन आलंय ना बा. एकतर आमची मम्मी लई वेंदळी आहे बघ. काय ना काय तर घोळ करून ठेवणारच. होय गोळ तर घालणारच. शेवटी तुमची मम्मी आहे. नाही म्हणजे तसं नाही, नीट काळजी घेतली पाहिजे असं म्हणायचं होतं मला. होय बाई, नीट काळजी घेतलीच पाहिजे. होय आमच्या मम्मीला काय काळजी घेता येणार नाही तेव्हा आम्हाला जायला पाहिजे तिथं. अहो पण ताई साहेब पर घरात कारण काय सांगणार? सांग की आमचं डोसकं लई दुखायलंय म्हणून आम्ही चाललो. अहो ताई साहेब पर डोसकं दुखल्यावर डॉक्टर कडे जा म्हणत्याल. मग दुसरं काय तर कारण सांगावं. अगं चंदे, आम्हाला एकतर लई टेन्शन आलंय. त्यात तू ज्यादा टेन्शन देऊ नकस बघ. हे बघ आम्हाला टेन्शन आलंय असंच सांग. आमची मम्मी डोसक्याला चांगलं मालिश करते म्हणून टेन्शन घालवायला म्हणून तिथं गेलो. अहो ताई साहेब असलं कसलं कारण हो? काय झालं भाऊजी? हो वहिनी, मम्मी बघा काय म्हणा लागल्या. अहो आमचा भाऊ मुलखाचा घाबरट, कधी वाकड्या वाट्यानं गेला नाही आणि जाणार बी नाही. तुमचा काय गैरसमज नाही झाला ना व? बघा अहो मम्मी असं अजिबात नाही. अहो जोंधळे मामांची डायरी सापडली आमासनी. विचारा पाहिजे वहिनीसनी. अहो आणि त्याच्यात त्यांनी कुणाकडनं किती पैसे घेतलेत ते सगळं लिहून ठेवलंय बघा. अहो खुद्द वहिनींनी चेक केले डायरी. हो आणि हो त्याच्यामध्ये साहेब म्हणून अशी बी एक नोंद आहे. आता हे साहेब कोण हे कळायला पाहिजे बघा. आणि ते जोंधळे सापडल्यावरच कळेल. म्हणजे आता एकच मार्ग, जोंधळे एक फोन करायला पाहिजे. पण जरा गरम व्हायला लागलंय ना. आपण आज जाऊन बसूया. या 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 बाहेर लई उकडतंय बघा. एशी लावू काय? ना नको, बरं ठीक आहे. बसा जावई बापू, बसा बसा. हा नाना, एक काम आहे. आमचे मेवणे जोंधळे त्यांची काय खबर बात लागते का जरा बघा. गेले काही दिवस गायब आहेत ते. आमचा लय जीव आहे आमच्या मेवण्यावर. ते गावले म्हणजे आमच्या हिची इग्न बी टळतील. सगळीकडे फोन लावा, अर्जंट मध्ये सापडायला पाहिजे. येऊ मग. मला अजून बी खरं वाटत नाही. आमचा भाऊ म्हणजे एकदम पाप्याचे पित्तर. त्याची अशी हिंमतच होणार नाही. अहो सांगितले की जावय बापूनी कोणतरी साहेब आहे जोंधळे माग. पण
माझा भाऊ. तुमचा भाऊ काय गुन्हाचा आहे ते कळलंच समजाच नाही. जावई बापू, तुम्ही काही बी काळजी करू नका. जोंधळे सापडणार, आम्ही हुडकून काढू त्याला. बाथरूम कुठे म्हणलात? हे काय इकडं? जाऊन नाही नाही, इथं कशाला? हे बाथरूम लई छोटं हाय, वरचं बाथरूम लई मोठं हाय. तिकडे जाऊ दे. अहो त्यांना काय तिथं खेळायचं आहे? जावई बापू, तुम्ही खालीच जावा बघू. तू इकडे कशी काय? ए तुला जावई बापूंना भेटायचं ना? चल की आता. चल 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 चल. अगं तू आणि हित? हा ते जावई बापू काय झालं? अहो दारच उघडणं झालंय. कोण गेले का आतमध्ये? नाही नाही, दरवाजा जाम झाला असेल म्हणून म्हणलं वरच्या मजल्यावर जावा. अगं मम्मी, दरवाजा जाम झालाय तर हे काढतील की, त्याच्यासाठी वरच्या मजल्यावर कशाला? नंदुडे, कशाला फुकटचा ताप? जाऊ दे की त्यासनी वरच्या मजल्यावर. अगं काय मम्मी, दरवाजा जाम झालाय म्हणून जावयाकडनं उघडून घ्यायलास वय? आहो तुम्ही जावा बरं वरती, आम्ही बघतो. जावा जावा. अगं पण जावा जावा जावा, तुम्ही जावा जावा तर. मम्मी, ते जोंधळे गेला ना व, त्या हेकण्यामुळे वाट लागणार आहे बघ आपली. टाळला ते बरंच झालं. कटळला नाही, बाथरूम मध्ये कडी लावून बसलाय वाटतं. बरं झालंय टायमाला तू आलीस, नाहीतर गावलाच असता. जोंधळे सापडल लवकरात लवकर, तू काही टेन्शन घेऊ नको. आता प्रश्न राहिलाय फक्त प्रतापरावांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचा. आपण त्यांना समजून सांगू, आणि मला वाटतं घाईनं निर्णय घेण्यात काही पॉइंट नाही. हो, असंच करूया. मंत्रीपदाचा राजीनामाही असा अचानकच दिला. आता परत तसं नको व्हायला, त्यासाठी तपास लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता जोंधळे आणि साहेब सापडले की नाही, आबा सुटायचा मार्ग सोपा होणार बघा. अरे सोपा नाही, सुटणारच. उद्या सीएम येतात भागातल्या दौऱ्यावर, आपण भेट घेऊ की त्यांची. हो चालेल. नंदिता, तू कशी काय आली अचानक? आणि आल्या आल्या आत पळालीस ते आमासनी का नाही, मम्मीची लई गाठ घेऊ वाटत होती बघा. अहो करमतच नव्हतं आमासनी तिकडं. सकाळी सांगशील का नाही? संकट चालू असतो की. सकाळी नव्हतं वाटत. मग अचानकपणे कसं काय वाटायला लागलं तुला? ते आता वाटलं त्याला, आम्ही तरी काय करणार. राणा कधी येणार आहे मुंबईसनं? अजून काही सांगितलं नाही. आलं बी असत्याल. जाऊ बाई, चला बरं, चला आपण निघू पटकन. नाही, फोन करून सांगतो म्हणले दादी. ही मास्तरीन तर उठायचं नाव घेतच नाही. आता हुकुमाचा एक टाकल्याशिवाय काय पर्याय नाही. बरं जाऊ बाई, आम्ही निघालो का नाही तेव्हा मामांची लई उदास उदास वाटलं बघा आम्हासनी. खरं सांगतो, आम्हासनी लई काळजी वाटायला. चला आपण जाऊ, निघू चला. आता फसली ही मास्तरीन.